शेतकरी बांधवांनो, आपल्या आता लेबर भेटना गेलेत, त्याच्यामुळे खतं देण्यासाठी अडचणी आलेल्या आहेत आणि वॉटर सोल्युबल खतं आपण ड्रीपद्वारे सोडू शकतो, पण त्याला पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खर्च जो आहे तो आपला होतो. तर इथे एक नवीन प्रयोग शेतीनिष्ठ शेतकरी बालाजी तट साहेब करतायत, नॅचरल शुगरचे संचालक. तर त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केले त्या गोष्टी आपण जाणून घेऊ. साहेब, आता हे जे काही द्रावण तयार केलेलं आहे डीएपीचं, तर हे कशा पद्धतीने केलेलं आहे, पुढे नियोजन कसं करायचंय, ते वस्त्रगाळ कसं काय करणार आणि कसं देणार ऊसाला? आता हे बघा, हे साधारणतः एक 10 किलो एक 50, म्हणजे पलीकडच्या बॅलर टबामध्ये 10 किलो आणि ह्या टब मध्ये 10 किलो. हा, असं आपण 10 किलो द्रावण तयार केलंय होय, पाणी टाकून. बरं. आता हे पाणी किती घेतलं ह्याच्यामध्ये? पाणी साधारणतः 31 लिटर असं. ह्याच्यात 30 लिटर, पलीकडे 30 लिटर. तर आपण काय केलं आता, हे 30 लिटर मध्ये द्रावण तयार करून केले 10 लिटरचं. हो, 10 किलोचं. हो. तर आपण याला काय करणार आता, 20 लिटर 200 लिटरचं बॅरल आहे. हो, त्या 200 लिटर मध्ये हे आपण द्रावण सगळं टाकून घेणार. हो. आणि टाकून घेतल्याच्या नंतर हे टब रिकामा झाला. हो, टब रिकामा झाल्यानंतर आपण धुवून वगैरे त्याच्यात 200 लिटर मध्ये टाकून देणार हे द्रावण. बर. आणि मग त्याला त्याच्यानंतर आपण कपड्याच्या साह्यानं वस्त्रगाळ जे आपण म्हणतो किंवा चहा आपण गाळतो ना, 200 लिटरच्या पाण्यात टाकून वस्त्रगाळ करणार. हो, म्हणजे ऑटोमॅटिक ह्याचं द्रावणाचं काय होणार, ते पाणी जास्त प्रमाण झालं की ते विरघळण्याचं प्रमाण जास्त होणार. बरोबर आहे. आता विरघळले बघा, हे कमीत कमी 12 तास ते 24 तास झालेलं असेल याला. हा हा हा, म्हणजे द्रावण तयार करून, म्हणजे हे जे खालचं जे आपण हे राहतं ना, हो, दाखवते. हा हा हा, हे बघा, हे होय, हे आता रॉ मटेरियल आहे. बरोबर आहे. हे डीएपी बनवण्यासाठीचं जे रॉ मटेरियल आहे, होय, हे तळाला राहते, कॅरियर मटेरियल. हा, हो. हे जे त्या वस्त्रगाळमधून कपड्यामधून चाळणी करून घेतल्यानंतर आपण राहणार जे आहे तो चोथा म्हणतो, तो आपण शेतामध्ये टाकून देणार. बरोबर. आणि हे जे निघणारं द्रावण आहे ते ड्रीप मधून ऑटोमॅटिक चाळणी होऊन झाल्यानंतर कुठंच त्याला व्यवस्थितरित्या होणार नाही, काही नाही, ते आपण ड्रीप मधून सोडणार. आता 12 एक्सेस जर आपल्याला सोडायचं म्हटलं तर ते कॉस्टिंग खूप, किलोचा 200 रुपये किलो आहे. बरोबर आहे. आणि हे सरासरी बघा ना, म्हणजे साधारणतः 1,500 रुपये. आज जरी वाढीव भाव जरी म्हटलं होय, तरी 1500 रुपयाला 50 किलोची गोणी आहे. बरोबर आहे. आणि 12 एक्सेस जर इथं सोडलं असतं तर ते साधारणतः 600 रुपये 3 किलो जरी सोडायचं म्हणलं एकरी, तर ते 600 रुपयाचं झालं असतं. बरोबर आहे. म्हणजे कॉस्टिंग कमी करण्याच्या अनुषंगानं जो आहे तो हा प्रयोग आपण करतोय. आणि विद्यापीठाची सुद्धा अशा प्रकारच्या शिफारसी आहेत. म्हणजे जे काम 200 रुपये लागत होते ते अवघ्या 30 रुपयामध्ये जे आहे ते हे होणार आहे. म्हणजे ह्याची कॉस्टिंग जर आपण काढली, 1500 रुपयाला जरी गोणी आपण धरली, सगळं वाहतूक खर्च सहित, आणि 50 किलोची गोणी जरी आपण धरली तर 30 रुपये त्या पद्धतीनं ते होतात. बरोबर आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीनं सुद्धा आपण जे आहे ते करू शकतो. फक्त काळजी ह्याच्यामध्ये आपण एवढीच घेणं गरजेचं आहे की जसं साहेबांनी किमान 2 दिवस किंवा 24 तास जो आहे तो पाण्यामध्ये जो आहे तो भिजत राहायला पाहिजे आपला डीएपी. आणि अशा पद्धतीने जर आपण हे जर ऊसाला दिलं तर निश्चित ह्याचे सुद्धा उत्कृष्ट असे परिणाम. ही एक प्रकारची फर्टिगेशन किंवा एक प्रकारची आळवणीच आपल्याला जे आहे ते म्हणता येईल. आणि ह्याचे निश्चित आपल्याला फायदे पुढे होतील.